तर मोदी सरकार 3.0 चा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। देशातील आतापर्यंतचा हा 93वा अर्थसंकल्प असेल। निर्मला सीतारमण या आज सलग 7वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थमंत्री म्हणून 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील। अर्थसंकल्प सादरीकरणाची अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत। देशभरातील 140 कोटींच्या वर लोकांना या बजेटमधून अपेक्षा आहेत। काय स्वस्त होणार, काय महाग होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। त्याचबरोबर 3 महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरून बजेटमधून मुंबई आणि महाराष्ट्राला काय नेमकं मिळणार आहे याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का याचीही उत्सुकता आता आहे। तर निर्मला सीतारमण यांनी 22 जुलै रोजी संसदेत देशाचा आर्थिक पाहणी अहवाल देखील मांडला। या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कृषी क्षेत्रात तातडीने सुधारणा होणं गरजेचं आहे असं देखील सुचवण्यात आलंय। त्यामुळे यावेळेस अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमक्या काय सुधारणा केल्या जातील, काय घोषणा केल्या जातील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।